झाले मामासाहेब दांडेकर. त्यांचं एक वाक्य मामा म्हणायचे, थोर माणसं कळण्याकरता आपल्याला थोर व्हावं लागेल. थोरालाच थोर कळतात, पोराला थोर कळत नाही. तो का म्हणे, अंगी व्हावे ते आपण. साधा व्यवहार सांगतो, मोठी माणसं कशी ओळखता येत नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत शहर लुटलं, कल्याण लुटण्याकरता मावळ्यांना पाठवलं. सगळं कल्याण मावळ्यांनी लुटलं, खजिना जमा केला. आणि परत आपल्याकडे येत असताना, गडावर येत असताना, कल्याणच्या सुभेदाराची देखणी सून होती महाराज, अत्यंत सुंदर. आपल्या राजाला भेट द्यावी म्हणून तिचं अपहरण केलं आणि तिला गडावर आणलं. राजे, कल्याण शहर लुटून आणलं आणि त्यातली त्यात एक तुम्हाला सुंदर अशा प्रकारची आम्ही भेटवस्तू आणली, त्याचा स्वीकार करा. काय माहितीये राजांना आपल्याकरता मावळ्यांनी काय आणलं. ती सुंदर तरुणी उभी केल्याबरोबर मातृभाव जागा झाला छत्रपतींचा. खाली पाहिलं, त्यांनी नजरेला नजर लावली नाही. एक वाक्य सांगतो, चांगला ऐका. 80,000 वर्षाची तपश्चर्या करून जे विश्वामित्राला जमलं नाही, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. विश्वामित्राने 80,000 वर्ष तपश्चर्या केली, 80,000. पण मेनिकीने माती मोल करून टाकली, तर तिच्या मागे विश्वामित्र कुत्रा होऊन पळत होते महाराज. ही त्यांची फजिती आहे. ते विश्वामित्र आहे, एकी सृष्टीवर ये सृष्टी करू. ज्यांनी गायत्री मंत्र दिला. जसं वैकुंठवासी भीमसिंग महाराज सांगायचे, एकादशी सारखं व्रत नाही, द्वादशी सारखा पर्वकाळ नाही, न मातु परदैवतम, आई सारखं दैवत नाही, आणि गायत्री सारखा या जगात दुसरा मंत्र नाही महाराज. अत्यंत प्रभावी, याचे उद्गाती विश्वामित्र आहेत. पण एवढी मोठी तपश्चर्या करून सुद्धा लोक त्यांचं नाव घेत नाही. माझं गोत्र विश्वामित्र आहे, पण घरात कोणाचंच नाव नाही. आणि तोच प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आला. पण जगद्गुरु तुकोबारांसारखे सद्गुरू त्यांच्या जीवनाला लाभल्यामुळे त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये, माझी आई जिजाऊ जर तुमच्या इतकी सुंदर असती, तर मी सुद्धा तुमच्या इतका देखणा जन्माला आलो असतो. याला छत्रपती म्हणतात.